सध्या आम्ही अकलूजच्या निवडणूक नगर परिषदेमध्ये 2 उमेदवाराचे फॉर्म भरलेले आहेत. एक माझा स्वतःचा आहे आणि दादा तांबोळी म्हणून आहे त्यांचा आहे. कोणत्या प्रभागात? त्यांचा 10 मधनं आहे, माझा 8 मधनं आहे. कसं आहे, आता कोण काय बोलेल ते आता ग्राह्य धरू शकत नाही. आम्ही आतापर्यंत मी इतक्या दिवस झाला निवडणुका लढतोय. मला तर तसं काय जाणवलं नाही की बाबा लयच दबाव आहे हे असं काय वाटत नाही. आम्ही खुल्या मनानं निवडणुका लढतोय. शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव ठाकरे सेना गट आणि काँग्रेस असं वरच्या लेवलला युती आहे. त्यामुळं त्यांच्याशीच आम्ही युती करू शकतो, बाकीच्याशी नाही. विषय काय आहे की ज्या वेळेला मी मुलाखत दिली त्यावेळेला फक्त आमचे 3,000 अर्ज होते, पण शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही माहित नव्हतं की बाबा उमेदवारी कुणाला जाईल. मग मला वाटलं की वैयक्तिक आपण पक्षाकडे एक भरावा आणि अपक्षही एक भरावा, जेणेकरून शेवटला आपला घात कुठं होऊ नये. जरी पक्षाने नाही तिकीट दिलं तर आपण अपक्ष लढण्याची तयारी ठेवायची. ह्या हिशोबाने मी सन्माननीय जानकर साहेबांच्या सांगण्यावरून तो अपक्ष वार्ड क्रमांक 4 हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालोय. वार्ड क्रमांक 4च्या ज्या समस्या आहेत त्या कुटुंब प्रमुखाला माहीत असतात, त्यामुळं ती जनता 100% जागरूक आहे आणि मी त्यांच्या घरातला उमेदवार असल्यामुळे जनता सदर माझ्या पाठीशी उभा राहिली ह्याची मला 100% खात्री आहे. निवडणूक लढवतोय, अकलूजमध्ये खरी दहशत आहे का? सगळ्यात महत्वाचं काय माहित आहे का, अकलूज हे गोण्या गोविंदानं वावरणार शहर आहे. अकलूज मध्ये दहशत असती तर तुम्हाला इथपर्यंत लोकांनी येऊन दिलं असतं का, किंवा तुम्ही एवढं बोलू शकला असता का? अशा बी काही गोष्टी आहेत ना. मतदारांना जे काही अडचणी आहेत ते सोडवतीच आणि ह्याच्या पुढे अजून असतील त्या अडचणी सोडवणारच आहे. त्या अडचणी लाईटीच्या, गटरीच्या, रस्ता, रेशन कार्ड काय असतील अजून राहिलेले असेल तर मी तर अकलूज मध्ये मला तशी काही दहशत वाटत नाही. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असं बोललं जातं की अकलूज मध्ये दहशत आहे, ती दहशत आहे का? मला तसं काही जाणवलं नाही अजूनपर्यंत, कारण मी स्वतः निवडून आलेले आहे ग्रामपंचायत मध्ये, अकलूज ग्रामपंचायत मध्ये. त्यावेळेस तर काही मला दहशतीचा निर्माण वाटलेलंच नाही आणि इथून पुढे पण वाटणार नाही. आमची लढाई नाहीये, आमची वाटचाल आहे विकासाच्या टुवर्ड्स. लढाई कोणाशीच नाही. समस्या आहेत, अगदी पाण्याचा प्रश्न असेल, गटारीचा असेल, लाईटीचा असेल, जो काही स्वच्छतेचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, त्या सगळ्या समस्या मला माहिती आहेत. आता सध्या गटरी रोड ही कामं तर चालू आहे. ती मोहिते पाटलाच्या अजून त्या पद्धती अजून चांगल्या पद्धतीत करायचा प्रयत्न इथं पुढे करत राहील. दहशत असते तर एवढा विकास झाला असता का? विकास दहशत जी म्हणते त्याला विकास हा दहशत ह्यातला फरकच कळत नाही. तर काय दहशत विकास कशाला म्हणते इथं लोक बघायचे ते अकलूजमध्ये विकास कसा असतो आणि लोक सांगतात दहशत आहे. ही दहशत असते का? अशी दहशत मी म्हणते सगळीकडे असावी. मला चांगल्या पद्धतीने तुमचे इथं पुढे कामं अजून चांगले आतापर्यंत करतच आलेलो आहे. इथून पुढे अजून चांगली पद्धतीने कामं माझ्या होतील तेवढी चांगली कामं करत राहणार. विकास मुद्द्यावर सगळ्या गोष्टी होणार. रस्ते, गटरी किंवा शाळा आणि भरपूर काही गोष्टी राहिल्यात. आता माझ्या आंबेडकर नगर मध्ये जर म्हटलं गेलं तर मागच्या 70 वर्ष विकासच झालेला नाही. त्या विकासासाठी मी लढायला उतरलेला आहे. प्रभागाचा विकास करायला निघालोय आणि जनता नक्कीच मला बहुमताने निवडून देईल. का तर मी विकासाच्याच बाबतीत बोलतोय. मी कोणावर टीका बिका करायला नाही आलो. मी मला पक्षाचा अजेंडा घेऊन आलो की विकासच द्यायचा. आजपर्यंत जी मेंबर दिला त्या मेंबरनं कामच केलं नाही आणि त्या मेंबरला म्हणजे मेंबर मधल्या पहिल्या वेळेस इलेक्शन झाल्यानंतर बरेच लोक म्हणतात की हे मेंबर आला, ती मेंबर आला, पण 5 वर्ष तिथल्या लोकांना मेंबर कोण हेच माहित नाही.